विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आधीच एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अध्यापनशास्त्राचे आपण प्रश्न पाहिले आहे 106 पासून 120 पर्यंत. तर त्याच्या आधी जो एक उतारा आणि एक कवितेचा उतारा होता, तर आपण तो पाहू, गद्यांश आणि पद्यांश. तर त्याचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात हे एकदा आपण पाहूया, म्हणजे त्याने तुम्हाला एक माहिती होईल की कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जात असतात. तर मी इथे पॅराग्राफ काय, हा उतारा मी काही वाचत नाही, तुम्ही पॉज करा आणि वाचून घ्या. मी डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करते, कारण मी एकदा वाचलेला आहे, एकदा दोनदा वाचलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करते. इथं तुम्ही पॉज करून पॅराग्राफ हा वाचू शकता. पहिला प्रश्न पाहूया. पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? तर आता इथं काय चूक झालेली विद्यार्थी मित्रांनो, की इथं त्यांनी जे दिले अधोरेखित काय केलं, त्यांनी दिवसागणिकला अधोरेखित केले. तर आता जर दिवसागणिक या शब्दाचा विचार केला तर ते एक क्रियाविशेषण येतं. परंतु त्यांनी इथं काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेला आहे. पहिलं कर्म, दुसरं ऑप्शन आहे कर्ता, तिसरं न्यूनत्वबोधक अव्यय आणि चौथं क्रियापद. त्यांनी क्रियाविशेषण कुठेही दिलेलं नाही आहे. पण इथं त्यांचं जे आन्सर कीमध्ये उत्तर आलेलं आहे ते आहे न्यूनत्वबोधक अव्यय. तर आता न्यूनत्वबोधक अव्यय का आहे? कारण ते विरोध दर्शवतं. विरोध कसं दर्शवतं? तर इथं पाहू शकता तुम्ही की इथं जे शेवट इथे लाईन आहे पहा, इथं पहा, लास्टची 2 नंबरची लाईन आहे. प्रत्येक सजीवाला मूलतः त्या आतल्या आवाजाचं आकर्षण असतं, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारिक जगात खेचतो. म्हणजे इथं त्यांना विरोध दर्शवलाय त्यांनी. मग त्यावेळेस त्यांनी पण या शब्दाचा वापर केलेला आहे. तर पण हा जो शब्द असतो, तर किंतु, पण, परंतु, बाकी, हे काय न्यूनत्वबोधक अव्ययाची उदाहरणं आहेत. म्हणून हे काय येतं, इथं न्यूनत्वबोधक अव्यय हे त्याचं उत्तर येत आहे. म्हणून याचं आन्सर कीनुसार याचं उत्तर आहे न्यूनत्वबोधक अव्यय. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू. सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? तर आता निर्मळ काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये निर्मळ हे आहे विशेषण. काय आहे? सर्वात निर्मळ. निर्मळ काय आहे? विशेषण. म्हणजे याचं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? तर आता त्यांना जर झाड नको असेल तर ते काय करतात? ऑप्शन 1, झाडांना पाणी घालत नाही. ऑप्शन 2, झाडांना खत घालत नाही. ऑप्शन 3, झाडांवर अधिक प्रेम करतात. ऑप्शन 4, झाडांना दूषण देतात. आता आदिवासीला झाड नको आहे तर ते काय करतात? झाडांना दूषण देतात, कारण झाडांना ऐकू येतं असं मानलं जातं. त्यामुळे त्यांना जर दूषण दिलं तर ते स्वतःला हे करून घेतात, मारून घेतात. म्हणजे स्वतःचं काय होतात, ते नष्ट होतात. म्हणजे ते वाळून जातात त्यांचे झाडं, आणि मग त्यांना ते इझिली उपटून टाकून देऊ शकतात. म्हणून ते काय करतात, आदिवासी त्यांना दूषण देतात. पुढचा प्रश्न पाहू. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे? ऑप्शन 1 विश्व, ऑप्शन 2 त्याची आई, ऑप्शन 3 व्यावहारिक सत्य आणि ऑप्शन 4 निसर्ग. तर आता बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय येतं? तर ऑप्शन क्रमांक 2 त्याची आई. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय आहे? त्याची आई. पुढचं पाहू. लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढील पैकी काय करीत नाही? ऑप्शन 1 झाडांजवळ मन मोकळे करते. ऑप्शन 2 झाडांना थोपटते. ऑप्शन 3 झाडांना रागवते. आणि ऑप्शन 4 झाडांशी बोलते. तर आता पॅराग्राफ जर तुम्ही वाचला असेल तर त्याच्यामध्ये ती काय करते की रागवत नाही झाडांना. म्हणजे ऑप्शन इथं काय येतं? ऑप्शन क्रमांक 3 हे काय याचं बरोबर उत्तर आहे. पुढचं पाहू. पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्द जोडी ओळखा, ज्याचा विरुद्ध अर्थ आहे 2 शब्दांचा. पहिलं ऑप्शन पाहू. सुंदर, निर्मळ एकसारखं आहे. दुसरं सत्य, असत्य, हे काय आहे? विरुद्ध अर्थ देणारी जोडी आहे. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 2 काय येतं? बरोबर येतं. पुढचं पण पाहू आपण. तिसरं ऑप्शन भाव, भावना सेम आहे. व्यवहार आणि व्यापार हे पण सेम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 इथं काय बरोबर येतं. पुढचा प्रश्न पाहू. निरागस
निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. त्यांनी काय सांगितलंय? निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायला सांगितलाय. तर ऑप्शन 1 आहे आकस, दुसरं पारदर्शी, तिसरं निष्पाप आणि चौथं प्रांजळ. तर आता निरागसचं पारदर्शी, निष्पाप आणि प्रांजळ हे काय येणार? समान अर्थ येणार आहे. परंतु आकस हा काय आहे? आकस जो आहे शब्द तो निरागसच्या काय आहे? विरुद्धार्थी आहे, म्हणजे समानार्थी नसलेला आहे, विरुद्धार्थी आहे. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? ऑप्शन 1 भावनांना स्पर्श झालेलं, ऑप्शन 2 सत्य असत्याची जाण असलेलं, ऑप्शन 3 स्पर्शाची जाण असलेलं आणि ऑप्शन 4 कोवळ्या पोपटी पानासारखं. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्यावर कसं दिसतं? तर ते कोवळ्या पोपटी पानासारखं दिसतं. म्हणजे याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारिक जगात खेचतो, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. ऑप्शन 1 प्रायोजक क्रियापद, ऑप्शन 2 सकर्मक क्रियापद, ऑप्शन 3 अकर्मक क्रियापद, ऑप्शन 4 साधित क्रियापद. तर बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारिक जगात खेचतो, तर हे काय येतं? खेचतो हे काय येतं? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रायोजक क्रियापद येतं. तर प्रायोजक क्रियापद का? कारण प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता स्वतः क्रिया करत नाही, तर तो दुसऱ्या कोणाला तरी ती क्रिया करण्यासाठी प्रवृत्त करत असतो किंवा भाग पाडत असतो. म्हणजे इथं काय दिलेलं आहे? बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारिक जगात खेचतो, म्हणजे दुसऱ्याला क्रिया करून घेतलेली आहे. त्यामुळे इथं बरोबर उत्तर येतं प्रायोजक क्रियापद, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहू. आता पुढची जी ही एक कविता आहे, तर ती सुद्धा तुम्ही पॉज करा, वाचून घ्या नीट, आणि नंतर मग या प्रश्नांची पुन्हा व्हिडिओ सुरुवात करून पुढच्या प्रश्नांची उत्तरे पहा. तर पहिला प्रश्न पाहू आपण. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे? तर मी वाचलेली ही कविता, म्हणून याचं उत्तर ऑप्शन पाहते डायरेक्ट. पावसाचा निरामय आनंद, दुसरं स्वर्ग सुखाचा आनंद, तिसरं फुलाचे महत्त्व आणि चौथं विरह भावना. तर याचं बरोबर उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. इथं काय दिलेलं आहे? विरह भावना दाखवलेल्या आहेत या कवितेच्या ह्याच्यामध्ये, पॅरेग्राफमध्ये, कवितेमध्ये. पुढं पाहू. आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही? ऑप्शन 1 भिजलेली हाक, दुसरं ओथंबलेले मन, तिसरं आनंदाचे गाणे आणि चौथं व्याकुळ डोळे. आता हा पाऊस काय घेऊन आलेला आहे? दुःखद घेऊन आलेला आहे, आनंद नाही घेऊन आला, म्हणून इथं ऑप्शन क्रमांक काय येतं? 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे? ऑप्शन 1 विशेष नाम, ऑप्शन 2 कर्ता, ऑप्शन 3 नाम आणि चौथं समूहवाचक नाम. तर आता पाऊस इथं काय दाखवलं आहे त्यांनी? पाऊस एक नामाच्या याने घेतलेला आहे, म्हणून इथं ऑप्शन काय आहे? 3 हे इथं बरोबर येतं. घेऊन पाऊस आला, पाऊस काय आहे? नाम आहे. पुढचा प्रश्न पाहू. तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. आता तुम्ही पाहिलं घरावर, कौलारावर. आता वर हे काय आहे? त्यांनी जोडलेला एक शब्द आला आहे, म्हणून इथं कोणतं येईल बरोबर ऑप्शन? मग ऑप्शन क्रमांक 1 की शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कसे असतात? असे अविकारी शब्द असतात जे नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात. वर, खाली, मागे, पुढे, नंतर, पूर्वी, पासून, पर्यंत हे काय असतात? ते शब्दाला जोडून येतात, म्हणून इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे? शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न पाहू. कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे? ऑप्शन 1 सुकलेल्या फुलांचे, दुसरं घेतलेल्या निरोपाचे, तिसरं मनातील आनंदाचे आणि चौथं उदासीनतेचे. तर हा कशाचा पाऊस, आलेला जो पाऊस कशाचे प्रतीक आहे? तर ते उदासीनतेचे प्रतीक आहे. इथं दुःखद गोष्टींचं दाखवलं की उदास झालेला आहे कवी, तर त्या उदासतेमध्ये त्यांनी ते पावसाला त्याची उपमा देऊन त्यांनी ही कविता लिहिलेली आहे, म्हणून इथे हे उदासीनतेचे प्रतीक आहे. पुढचं पाहू.
मौन तुझे ओथंबून भरले. यातील ओथंबून म्हणजे टिंबटिंब. तर ऑप्शन 1 अर्धे भरलेले, ऑप्शन 2 पूर्ण भरलेले, ऑप्शन 3 मिटल्या डोळ्यांनी भरलेले आणि चौथं काठोकाठ भरलेले. तर आता याचं बरोबर उत्तर काय? ओथंबून. ओथंबूनचं उत्तर काय येईल बरोबर? तर ऑप्शन क्रमांक 4 काठोकाठ भरलेले. विद्यार्थी मित्रांनो, आता हे तुम्हाला हे कळलं असेल की पॅराग्राफ आणि एक कवितेचा जो पॅराग्राफ येतो गद्यांश पद्यांश, तर त्याचं जे कसे उत्तरं कसे प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर अशाच प्रकारे जर भाषा 2 असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 पॅराग्राफ येतात आणि त्याच्यावर अशाच प्रकारचे प्रश्न आणि व्याकरणाचे सोपे सोपे प्रश्न विचारले जात असतात. तर आजचा व्हिडिओ मी इथे आता हा थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.